भैया आपलं नाव? माझं नाव आदित्य मुरगुटे आहे. आपण कुठून आला आहात? मी नांदेडचाच आहे प्रॉपर. बरं, RCC मध्येच का ट्युशन लावलं? तर माझी बहीण पण अगोदर RCC मध्ये शिकली होती, ती लातूरच्या बॅचला होती. माझं आता घर ते इकडेच असल्यामुळे मी याच बॅचला ॲडमिशन घेतलं. मग 2 वर्षापासून तुम्ही RCC मध्ये आहात, तर सिलेबस तुमचा बऱ्यापैकी कव्हर झालाय. तर इथल्या शिक्षकांबद्दल तसेच सिलेबस कशा पद्धतीचा आहे याबद्दल काय सांग? सिलेबस सुरुवातीला थोडी प्रॉब्लेम झाली. नंतर टीचरकडून सगळे डाऊट क्लिअर झाल्यानंतर काही बॅकलॉग होता ते दिवाळीच्या नंतर ते पण बऱ्यापैकी क्लिअर झालं आहे आता. आणि आता एक्झामसाठी काफी खूप असा कॉन्फिडंट आहे आता एक्झामसाठी. ज्या मॉक टेस्ट होत आहे त्या मॉक टेस्ट नुसार तुमचा ऑल सिलेबस कव्हर झाला असं तुम्हाला वाटतंय का? हो, सिलेबस नक्कीच पूर्ण झालेला आहे आणि मॉक टेस्ट पण खूप चांगल्या चालू आहेत आता. त्याच्यामुळे खूप मदत पण होत आहे. पूर्ण सिलेबस पुन्हा एकदा रिवाईज होत आहे मॉक टेस्टमुळं. तर त्याच्या मॉक टेस्ट मध्ये तुमचा स्कोअर काय आहे? मॉक टेस्टमध्ये आता 500चा ॲव्हरेज आहे, 500 पर्यंत. तेच आणखीन थोडा वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. पेपर अनालिसिस होतं का? हां, पेपर ॲनालिसिस पण 3 ते 4 तास प्रत्येक एक्झाम नंतर पेपर ॲनालिसिस होते. त्याच्यात खाली पेज नंबर ते दिलेला असते, त्याच्यावरून पूर्ण एक क्वेश्चनचं ॲनालिसिस करता येते. बरं, आता RCC चे शिक्षक, सिलेबस आणि नवीन येणारे विद्यार्थी यांना तुम्ही काय सुचवाल? नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय, RCC मध्ये टीचर खूप चांगल्या पद्धतीने एक प्रश्नासाठी चांगल्या पद्धतीने सांगतात, शिकवून वेळ देतात. प्रत्येक विद्यार्थ्याला असं नाही की कोणाला टाईम देत नाहीत. असं एक विद्यार्थ्याचा डाऊट क्लिअर करतात. ते हॉलमध्ये असो का खाली DSP मध्ये असो, प्रत्येकाला वेळ देऊन समजून सांगतात. धन्यवाद. तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.